नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ह्या चॅनलमध्ये. आज आपला फोकस असणार आहे स्किन पॅम्पर करणं किंवा स्वतःला पॅम्पर करणं, जे हर वीकला किंवा वीकेंडला जसे तुम्हाला वेळ मिळत असेल तेव्हा करणं खूप जास्त गरजेचं आहे. का आता त्यांनी आपला मूड लिफ्टअप होतो, आपल्यालाच खूप छान छान वाटतं, म्हणून करायचं असतं. तर मी काय करते हे आज तुम्हाला दाखवणार आहे. चला बघू. सो पहिले म्हणजे करणं फेशियल शेविंग किंवा फेशियल हेअर रिमूव्हर. तर मी जनरली प्रेफर करते शेव करणं, मला वॅक्सिंग सूट करत नाही, किंवा मी करते मशीन यूज माझं फेशियल हेअर रिमूव्ह करायला, जे की आहे ही. याची लिंक सगळे तुम्हाला खाली मिळेल. आयब्रोज पण करते. आयब्रोज काढायला मी यूज करते रेझर वापरून, ब्रश वापरून आयब्रोजना आपण क्लीन करायचं आहे. आयब्रोजना क्लीन करायचं म्हणजे काय, तर एक छान शेप द्यायचा. सगळे जे एक्स्ट्रा अनवॉन्टेड हेअर्स आहेत आयब्रोजच्या अराउंड ते काढायचे आहेत, आणि फेशियल हेअर रिमूव्ह करायला ही वाली मशीन यूज करायची आहे. सो दॅट आपले जे काही फेशियल हेअर्स आहेत चिक्सवरती, चिनवरती, अपर लिप्स, सगळे फोरहेड सगळं वॅनिश होऊन जाईल. आणि फेशियल रेझर जेव्हा आपण वापरतो फेशियल हेअर काढायला, तेव्हा मी यूज करते हे वालं ऑइल जॉन्सन बेबीचं, सो दॅट स्मूथली रेझर ग्लाइड होतं आणि कट्स वगैरे येत नाही. ड्राय फेसवर अजिबात रेझर फिरवू नका, बिकॉज स्किन कट व्हायचे किंवा मायक्रो टिअर्स व्हायचे चान्सेस वाढतात. सो त्याच्यामुळे हे लावा, किंवा तुम्ही ॲलोवेरा जेलही वापरू शकता. मी हे प्रेफर करते. त्यानंतर ऑइल आहे चेहऱ्यावरचं छान फेस वॉश करा. फेस वॉश करून झाल्यानंतर मी करते फिजिकल एक्सफोलिएशन, दॅट इज स्क्रब. मी हे बायोटिकचं प्रोडक्ट यूज करते स्क्रब करण्यासाठी. हे मी आठवड्यातनं एकदाच करते, डेली बेसिसवर स्क्रब करायचं नाहीये. मी प्रेफर करते हे करणं, बिकॉज मला डार्क ब्लॅक हेड्स पण आहेत, इकडे पण आहेत, व्हाईट हेड्स पण आहेत, ओपन पोर्स आहेत. सो ते एक्सफोलिएट करून काढणं मला प्रेफर करते मी, म्हणून हे करते. आता हे करायच्या आधी मी घेते फेसला स्टीम घेतल्याने पोर्स ओपन होतात, आणि एक्सफोलिएशन केल्याने ते व्यवस्थित सगळे ब्लॅक हेड्स निघून जातात. सो हे करते. त्यानंतर फेस छान क्लीन केल्यानंतर ड्राय करते. ड्राय केल्यावरती मी हा D10 मास्क लावते फॉक्सटेल ब्रँडचा. सो हा मास्क यूज करते मी D10 करण्यासाठी. हे लावल्यानंतर मस्त सुकवायला देते. मास्क सुकल्यानंतर सुकेपर्यंत काय करायचं, तर नेल पॉलिश चेंज करायचं असतं. सो तुम्हाला आत्ता माझं नेल पॉलिश जुनंवालं दिसत असेल, कारण का मी हे आधी शूट करते, आणि आता ह्याच्यानंतर मी हे सगळं प्रोसेस करणार आहे स्टेप बाय स्टेप, जी तुम्हाला इथे साईड बाय साईड दिसत पण आहे. सो याने मी करते माझे नेल पेंट रिमूव्ह, आणि नवीन नेल पेंट लावायचं काम मास्क सुकेपर्यंत. मास्क सुकून झाल्यानंतर जी स्टेप येते तिथे मी करते एक तर शीट मास्क यूज. रात्री झोपताना शीटला मास्क लावून मस्त झोपायचं. मी ह्या दोघांपैकी कुठलेही वापरते. प्रेफरेबली मी आज हे वापरणार आहे. ह्या स्टेप्स तुम्ही अशाच्या अशा फॉलो करू शकता, किंवा तुमच्या हिशोबाने फॉलो करू शकता. हे प्रोडक्ट्स मी बरेच महिने माझ्या प्रेग्नन्सीमध्ये, थ्रू आउट माय प्रेग्नन्सी, आत्ताही लॅक्टेशन पिरियडमध्ये, प्रेग्नन्सी पिरियडमध्ये ही सेम प्रोडक्ट्स मी वापरले, आणि मला त्याचा रिझल्ट खूप छान मिळालेला आहे. तुम्हाला ह्याचा बिफोर आफ्टर मी इथे नक्की टाकेन. हा आहे बिफोर आणि आहे आफ्टर. बिफोरमध्ये तुम्हाला दिसेल की खूप सारे पोर्स आहेत, ओपन पोर्स, ब्लॅक हेड्स, क्लॉक पोर्स आहेत, फेशियल हेअर दिसतील, आणि इथे एकदम क्लीन छान 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 फेस आहे, एकदम स्वच्छ. आणि ह्या प्रोडक्ट्स तुम्हाला जर परचेस करायचे असेल तर लिंक नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती चेक करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर काय करायचं आहे, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकनला पण क्लिक करा. त्यांनी काय होईल, तुम्हाला जे माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला कळतील सर्वात पहिले, आणि ते व्हिडिओज तुम्ही बघू शकता. इन्फॉर्मेशन हवी असेल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, भरपूर सारे छान छान व्हिडिओज येणार. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.